नमस्कार. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं एलिमेंट कशाला म्हणायचं, ॲटम कशाला म्हणायचं, ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय असतो, त्याच्यानंतर ॲटॉमिक मास नंबर काय असतो आणि या सगळ्या गोष्टीनंतर आपण पाहिलं की एखाद्या टिपिकल ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं. सेंटरमध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स प्रेझेंट असतात जे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात आणि त्यांच्याभोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे गर 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 फिरत असतात हे मी तुम्हाला सांगितलं. मग हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत हे वेगवेगळ्या कक्षामध्ये फिरत असतात हे देखील मी तुम्हाला सांगितलं. तर आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण एखाद्या ॲटम मध्ये प्रेझेंट असणारे जे ऑर्बिट्स आहेत जसं की के एल एम एन हे जे ऑर्बिट्स आहेत किंवा शेल आहेत आणि यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे ज्या सब शेल्स आहेत जी के ही एक नंबरच्या शेलमध्ये एकच सब शेल असते ती म्हणजे यस. पी या सब शेल मध्ये दोन सब शेल असतात म्हणजे यस आणि पी. त्याच्यानंतर आपण पाहिलं यम या शेल मध्ये तीन सब शेल असतात जसं की यस पी आणि डी आणि एन या शेल मध्ये तीन सब शेल असतात जसं की यस पी डी आणि एफ आणि त्यांचे आपण एन आणि एल नंबर पाहिले. आणखीन आता आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजा जर ॲटम हायड्रोजन असेल आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. म्हणजे जर हा हायड्रोजन आहे हे त्याचं न्यूक्लियस आहे आणि या हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन आहे याचा अर्थ त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. एक प्रोटॉन आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, एकच आहे. तर मग त्याच्या भोवती प्रेझेंट असणारी पहिली कक्षा के तिची उपकक्षा यस याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठे असेल हे आपल्याला सांगायचे किंवा पोझिशन सांगायचे. अशा पद्धतीनं लक्ष द्या. पहिली याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहू आपण. पहिली कक्षा त्याची पहिली उपकक्षा यस आणि त्याच्यामध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन 1 यस 1. आपण पुढे जाऊया. दुसरा आहे हेलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2. आपण ॲटॉमिक नंबर लिहून काढू. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, त्याच्यानंतर निऑन. बर आता पाहूया आपण हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. चला तर मग हेलियमचा ॲटॉमिक नंबर जर 2 आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या 2 आहे आणि आपण पाहिलं जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे. समजा हा हेलियम आहे हे त्याचं न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे 2 इलेक्ट्रॉन हा एक आणि हा एक असे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे कुठं प्रेझेंट आहेत तर पहिली कक्षा म्हणजे के मध्ये त्याची उपकक्षा यस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. अशा पद्धतीने हे झालं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात येतं. तसंच आपण लिथियमचं पाहूया. लिथियम मध्ये बघा कसं असतं. पहिली कक्षा त्याची पहिली उपकक्षा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. जर म्हटलं आपण हा लिथियम आहे तर त्याची पहिली कक्षा पहिल्या कक्षेमधली उपकक्षा त्याच्यामध्ये 2 आहेत. मग सर एक इलेक्ट्रॉन कुठं आहे तर तो दुसरा जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तिसरा जो इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या कक्षेमध्ये जातो. लक्षात येत आहे का. तो दुसऱ्या कक्षेमध्ये जातो म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये जाईल यल या कक्षेमध्ये जाईल. यल या शेल मध्ये जाईल पण यल मध्ये पुन्हा 2 उपकक्षा आहेत कोणत्या यस आणि पी. मग तो यस मध्ये जातो की पी मध्ये जातो सर तर पहिल्यांदा यस मध्ये जाणार त्याच्यानंतर पी मध्ये जाणार मग तिसऱ्या कक्षेमध्ये जर कधी वेळ आली तर त्याच्यानंतर डी मध्ये आणि त्याच्यानंतर एफ मध्ये असं. लक्षात येतं का. मग पहिल्या कक्षेचं यस जर पूर्ण भरलं तर मग दुसऱ्या कक्षेच्या यस कडे इलेक्ट्रॉन जाणार 1s टू 2s1. लक्षात येतं. इथे जाणार इलेक्ट्रॉन 2s1. बर बेरिलियम
4 ॲटॉमिक नंबर आहे. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? जर समजा हा बेरिलियम आहे तर बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? तर पहिल्या कक्षेच्या s मध्ये 2, दुसऱ्या कक्षेच्या s मध्ये 2. पहिली कक्षा पूर्ण भरल्यानंतरच दुसऱ्या कक्षेकडे इलेक्ट्रॉन जातात, लक्षात ठेवायचं. नंतर आहे बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. मग बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं सर? पहिल्या कक्षेच्या s मध्ये 2, दुसऱ्या कक्षेच्या s मध्ये 2. सर 2 आणि 2 4 झाले. मग आणखीन एक कुठं जातो? मग आणखीन सर तिसऱ्या कक्षेत जातो का? नीट लक्ष द्या. तिसऱ्या कक्षेत जातो का? नाही जात, कारण दुसऱ्या कक्षेची पहिली उपकक्षा भरली आहे, पण दुसऱ्या कक्षेमध्ये 2 उपकक्षा असतात, एस आणि पी. मग दुसऱ्या कक्षेच्या पी मध्ये जातो. सर पी मध्ये 1 जातो. सर इथं एस मध्ये 2च का? कारण मी तुम्हाला कालच्या पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलं प्रत्येक उपकक्षेची क्षमता किती असते, मेन कक्षेची क्षमता किती असते आणि उपकक्षेची क्षमता किती असते, हे मी काल तुम्हाला एक्सप्लेन केले. ज्यांच्या लक्षात येत नाहीये त्यांनी तो व्हिडिओ आणखीन एकदा पहा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहायला चालू करा. नक्की समजेल तुम्हाला. पी मध्ये 1 इलेक्ट्रॉन, पी ची क्षमता किती असते हो? 6 इलेक्ट्रॉन असते. बरोबर आहे की नाही? काल कसं काढले, काय केले, सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं मी. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असतो. याचा अर्थ मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? तर पहिल्या कक्षेच्या s मध्ये 2, दुसऱ्या कक्षेच्या s मध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेच्या दुसऱ्या उपकक्षेमध्ये p मध्ये 2. 2 आणि 2 4 आणि 2 6. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची संरचना असते. हे शिकणं फार महत्वाचं आहे. याच्यावरून आम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबल मधले ऑलमोस्ट सगळेच्या सगळे प्रश्न अगदी सहज लक्षात येणार आहेत. ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं त्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल अगदी सहज समजला. लक्षात येतं बघा. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? पटकन तुम्ही सांगा. सांगा, बोला. 1s2 2s2 2p3. ओके, चला. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 8 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? तर 1s2 2s2 2p4. ओके, चला. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? 1s2 2s2 2p5. हे तुम्ही पाठ करायचंय का हो? पाठ नाही करायचं, हे समजून घ्यायचंय आणि तुम्ही प्रॅक्टिस करायची याची. कुठलाही एखादा आयटम सिलेक्ट करायचा आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला चालू करायचं. लक्षात येतं. आपण फ्लोरीन नंतर आपण झिंक पर्यंत पुढेही जाऊ आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घेऊ. चला, फ्लोरीन पर्यंत आलोय आपण. त्याच्यानंतर पाहूया निऑन. निऑन नंतर आहे सोडियम, नंतर आहे निऑन 10, सोडियम 11. सांगा पटकन. मॅग्नेशियम 12, नंतर ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, त्याच्यानंतर फॉस्फरस नंतर सल्फर 16, क्लोरीन 17 आणि आर्गॉन 18. इथपर्यंत आलो आपण. लक्ष द्या, हे फ्लोरीन पुन्हा पुसून टाकू आपण. फ्लोरीन इथपर्यंत आलो होतो. मग फ्लोरीन नंतर निऑन आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं सर? तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बघा. 1s2 पहिल्या कक्षेच्या s मध्ये पहिली कक्षा, त्यातली पहिली उपकक्षा ती पूर्ण भरली. मग आम्ही गेलो दुसऱ्या कक्षेमध्ये, दुसऱ्या कक्षेची पहिली उपकक्षा यस ती पूर्ण भरली. मग आम्ही गेलो दुसऱ्या कक्षेच्या दुसऱ्या उपकक्षेमध्ये आणि त्याच्यामध्ये इथं 5 इलेक्ट्रॉन होते. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. याचा अर्थ इथं किती असणार? 6 6 4 10, 6 2 8 8 आणि 2 10. संपलं निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे जे आहे ना, याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत बाबांनो. हे आलं पाहिजे कंपल्सरी. चला, सोडियम 11 ॲटॉमिक नंबर आहे. याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं सर? लक्ष द्या. 1 पहिली कक्षा, पहिल्या कक्षेची उपकक्षा पूर्ण, दुसरी कक्षा, दुसऱ्या कक्षेची पहिली उपकक्षा पूर्ण, दुसरी कक्षा, दुसऱ्या कक्षेची दुसरी पण उपकक्षा पूर्ण. बरोबर आहे का नाही? 10 झाले. 1 राहिला सर. मग 1 राहिलेला इलेक्ट्रॉन कुठे पाठवायचा? तर मग हा 1 राहिलेला इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये जाणार.
तिसरी कक्षा आणि तिसऱ्या कक्षेची पहिली उपकक्षा कोणती? यस. दुसरी कोणती? पी. आणि तिसरी उपकक्षा डी. बरोबर आहे. 3 ला 3 उपकक्षा असतात. लक्षात ठेवायचं. सोपे फार. 3s1. फार सोपे. लक्षात येतं. बरं मग चला मॅग्नेशियम. आता तुम्ही सांगायचं पटपट 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 लिहायचं. मॅग्नेशियम 1s2 2s2 2p6 3s2. सोपं. बरोबर आहे का नाही? चला ॲल्युमिनियम 1s2 2s2 2p6. तिसऱ्या कक्षेची पहिली उपकक्षा भरली आहे 3s2. मग सर एक इलेक्ट्रॉन राहिलेला कुठे द्यायचा? तिसऱ्या कक्षेच्या दुसऱ्या उपकक्षेमध्ये 3p1. सोपं की नाही? चला सिलिकॉनचं काय कराल, फॉस्फरसचं काय कराल, सल्फरचं काय कराल, क्लोरीनचं काय कराल आणि आर्गॉनचं काय कराल? पटपट 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 लिहायचं. मी हे लिहित नाही, डायरेक्ट हे 3p लिहितो मी. काय सिलिकॉन साठी काय येईल इथं? 3p2 येईल. हे बाकीचं सगळं सेम येईल. फॉस्फरस साठी काय येईल? 3p3 येईल. चला सल्फर साठी काय येईल? 3p4 येईल. क्लोरीन साठी काय येईल? 3p5 येईल. आणि आर्गॉन साठी काय येईल? तर आर्गॉन साठी 3p6 येईल. काय येईल? 3p6. लक्षात येतं? अरे कळतंय का नाही? फार सोपं बाळांनो. लक्षात आलं पाहिजे आणि अगदी सहज सहज लक्षात आलं पाहिजे. 3p6. ओके. इथपर्यंत आलो आपण. कोणापर्यंत? आर्गॉन पर्यंत आलो. ऍटॉमिक नंबर 18 आर्गॉन पर्यंत आलो. 1s2 काय आहे आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s2 2s2 2p6 3s2 3p6. तिसऱ्याची दुसरी उपकक्षा पूर्ण भरली. आणि आर्गॉन नंतर कोण येतो? आर्गॉन नंतर येतो पोटॅशियम, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 19. किती आहे? 19. लक्षात येतं का? आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर, आर्गॉन नंतर येतो पोटॅशियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19. मग सर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? तर मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू 1s2 2s2 2p6 3s2. तेच 1s2 2s2 2p6 3s2 3p3s2. चला हे थोडस इकडंच आलं. थांबा 1 मिनिट. 1s2 2s2 कॉमा वगैरे मध्ये काय द्यायची गरज नाही. 2p6 3s2 आणि हे 3p6. राहिले किती? आणखीन एक पोटॅशियमचा 1 इलेक्ट्रॉन राहिला. मग सर राहिलेला, हे फार महत्वाचं इथं समजून घ्या. थोडस नियम चेंज होणार आहे इथं. 3p6. मग सर राहिला 1 इलेक्ट्रॉन. मग राहिलेला 1 इलेक्ट्रॉन कुठे जाईल बरं? राहिलेला 1 इलेक्ट्रॉन 3p6 मधून. कमॉन 3p6 मधून कुठे जाईल? कमॉन बोला बोला बोला. कुठे जाईल? 3s2 मधून 3p6 मध्ये गेला. s मधून p मध्ये गेला. मग तिसऱ्याची उपकक्षा कोणती राहिलेली? डी. कोणती? डी. 3d मध्ये जाईल असं आपल्याला वाटतं, पण जात नाही. का जात नाही? याच्या पाठीमागं कोणता नियम आहे पाहू आपण. लक्षात येतं की नाही? याच्या पाठीमागं नियम कोणता हे पाहू आपण. 3D मध्ये न जाता इलेक्ट्रॉन चौथ्याच्या पहिल्या उपकक्षेत जातो. हे कसं काय शक्य आहे बरं सर? पाहू आपण तेच. 3D मध्ये न जाता चौथ्याच्या उपकक्षेमध्ये जातो. मग हे एक्सप्लेन करण्यासाठी मी काय करतो? थोडस इथं जागा रिकामी करतो आणि एक लॉ तुमच्या समोर एक्सप्लेन करतो. इथं बाजूला आपल्याला जागा नाहीये. तुम्ही असा गिचमिट कालवा करायचा नाही. कळतं? याला म्हणायचं N+L रूल. काय म्हणायचं याला? N+L रूल. हा रूल एक्सप्लेन करण्याच्या अगोदर इथं थांबलोय बरं आपण. हे रूल एक्सप्लेन करणार आणि मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगणार. नीट लक्ष द्या. बघा N+L रूल काय सांगतो. याच्यामध्ये n काय आहे आणि l काय आहे हे अगोदर मी एक्सप्लेन करतो. तर जी पहिली कक्षा असते k, ज्या शेल असतात k, l, m आणि n, या ज्या शेल असतात यांना n व्हॅल्यू असते आणि ही k ची n व्हॅल्यू असते 1, l ची n व्हॅल्यू असते 2, m ची n व्हॅल्यू असते 3 आणि n ची l व्हॅल्यू असते 4. तुम्हाला दिसतंय ना सगळं? लक्ष द्या. जागा थोडीशी अपुरी पडतीये. k, l, m, n 1 2 3 4 अशा n व्हॅल्यू असतात. त्याच्यानंतर
ज्या सबशेल असतात वेगवेगळ्या कक्षेमध्ये, ज्या सबशेल प्रेझेंट आहेत, कोणत्या सबशेलची नाव आहेत त्या एस पी डी आणि एफ ह्या आहेत सबशेल, आणि ह्या सबशेलला एल व्हॅल्यू असते. तर एस ची, पी ची, डी ची आणि एफ ची एल व्हॅल्यू किती असते? एस ची एल व्हॅल्यू असते 0, पी ची असते 1, डी ची असते 2 आणि एफ ची असते 3. दॅट्स इट. व्हेरी सिंपल, खूप सोपा आहे आणि ट्रिकी आहे. लक्षात येतं का? चला मग मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलंय की या शेल मध्ये किती सबशेल असतात? एकच असते. एल मध्ये किती असतात? 2 असतात. एम मध्ये 3 असतात आणि एन मध्ये 4 असतात. फक्त इथे एन आणि एल व्हॅल्यू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. दॅट्स इट. ओके, आता एन प्लस एल रूल काय आहे हे मी एक्सप्लेन करतो. बघा इथे एन प्लस एल रूल काय आहे हे एक्सप्लेन करतो मी खाली. लक्ष द्या. एन प्लस एल रूल 3D साठी 3D ची एन प्लस एल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? 3D ची एन प्लस एल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया आणि रूल पण काय सांगतो हे साइड बाय साइड मी एक्सप्लेन करून देईल. 3D ची एन प्लस एल व्हॅल्यू नीट लक्ष द्या. 3D 1s याचा अर्थ होतो पहिली कक्षा आणि त्याच्यातली SU उपकक्षा. 2s याचा अर्थ होतो दुसरी कक्षा आणि त्याच्यातली पहिली उपकक्षा. 2p याचा अर्थ होतो दुसरी कक्षा, सेकंड शेल आणि त्याच्यातली दुसरी सबशेल. थर्ड शेल, फर्स्ट सबशेल. थर्ड शेल, सेकंड सबशेल. थर्ड शेल अँड थर्ड सबशेल. बरोबर आहे. थर्ड शेल याचा अर्थ एम, त्याची एन व्हॅल्यू आहे 3. ह्या 3 वरूनच ते लक्षात येतं. आणि त्याच्यातली थर्ड सबशेल 1 2 3 थर्ड सबशेल डी, ज्याची एल व्हॅल्यू आहे प्लस एल व्हॅल्यू लिहायची किती आहे? 2. 3 + 2. सोपं आहे. अरे सोपं आहे की नाही? 3D वरूनच लिहिलंय ते. 3 ला 3 तसंच लिहिलं आणि डी ची एल व्हॅल्यू किती आहे ते लिहिलं. सोपं. 3 + 2 किती येतं? 5 येतं. 3 + d किती येतं? 3 + 2 5 येतं. मग हे झालं 3D ची एन प्लस एल व्हॅल्यू. आणि मग आपलं भांडण काय? आपण काय सांगतोय? आपण सांगतोय सर नीट लक्ष द्या बरं, ही झाली 3D ची एन प्लस एल व्हॅल्यू. आणि आपण काय सांगतोय? हा इलेक्ट्रॉन 3D मध्ये न जाता 4s मध्ये जातो. मग 4s ची एन प्लस एल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू बरं. 4s ची एन प्लस एल व्हॅल्यू किती असते? 4s साठी 4 ला 4 लिहायचं. एस ची एल व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? एस ची एल व्हॅल्यू आहे 0. देअरफॉर 4 + 0 4. ही झाली 4s ची एन प्लस एल व्हॅल्यू. आणि मग खाली नियम लक्षात ठेवायचा किंवा तुम्ही लिहून घ्यायचं. इथं खाली लिहून घ्यायचं. इथं लिहून घ्यायचं. शुद्ध मराठीमध्ये लिहून घ्यायचं. मी इथं लिहित नाही पण लिहायचं. ज्या कक्षेची ज्याची एन प्लस एल व्हॅल्यू कमी असते, लिहून घ्यायचं. शुद्ध मराठीमध्ये लिहून घ्यायचं. ज्याची एन प्लस एल व्हॅल्यू कमी असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पहिल्यांदा एंटर होतो. याचा अर्थ काय असतो माहिती का? एनर्जी लेवल डिटरमाइन करतं. जर एन प्लस एल व्हॅल्यू ज्याची कमी आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी एनर्जी कमी लागते असा त्याचा अर्थ असतो. आणि म्हणून इलेक्ट्रॉन पेपर्स टू एंटर इनटू दी सबशेल whose n plus l value is minimum or less. कळतं की नाही? म्हणजे ज्याची n plus l व्हॅल्यू कमी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन अगोदर जाणार. मग 3D आणि 4s यांच्यामध्ये n plus l व्हॅल्यू कोणाची कमी आहे? याच्यामध्ये n plus l व्हॅल्यू 4s ची कमी आहे. किती आहे? 4 आहे. म्हणून इलेक्ट्रॉन कोणामध्ये अगोदर जाणार? तर 3D ऐवजी तो 4s मध्ये अगोदर जाणार. म्हणून 4s1. कारण 3p6 नंतर एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला होता, तो कोणामध्ये गेला? 4s मध्ये गेला. म्हणून 4s1. खूप सोपं आहे हे. अरे लक्षात येतं की नाही? चला मग नेक्स्ट आपण पुढचा एलिमेंट पाहूया. पोटॅशियम नंतर कोण असतं? तर कॅल्शियम असतं. आणि मग कॅल्शियम मध्ये कसं होतं हे पाहू आपण. चला खाली पोटॅशियम राहू दे. पोटॅशियम नंतर कॅल्शियम आहे. आपण कॅल्शियम पाहू. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर असतो 20. मग कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बघा? 1s2. लक्ष द्या, इथे जागा नाही पुरणार, आपण इथं लिहूया ते. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 असतो. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 झाले 18. त्याच्यानंतर 4s मध्ये पहिला इलेक्ट्रॉन तिथेच गेला होता म्हणून आता ही 4s पूर्ण भरणार. लक्षात येतं? s पूर्ण भरणार, त्याच्याशिवाय इलेक्ट्रॉन दुसरीकडे जाणारच नाही. 4s2.
सिंपल, हे झालं कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अरे लक्षात येतं की नाही? कळतं, सोपं आहे फार. फक्त इथं एकदा नियम चेंज झालाय, तो नियम लक्षात ठेवायचा तुम्ही. कॅल्शियम नंतर कोण येतो? 21 नंबरचा स्कॅन्डियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 21. नंतर टिटॅनियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 22. चला, इथं आणखीन एकदा नियम चेंज होणार आहे आणि तोही आपण लक्षात घ्यायचा आहे, कसं काय 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 होतंय बघा, लक्षात द्या. चला, स्कॅन्डियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. किती झाले? 20 झाले. किती राहिला? एक. बघा ना, 20 झाले की नाही? 2 आणि 6 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20 इलेक्ट्रॉन झाले. बरोबर आहे, 20 इलेक्ट्रॉन झाले. राहिला एक. 21वा इलेक्ट्रॉन सर जातो कुठं? मग 4s नंतर इलेक्ट्रॉन कुठे जात असेल? सर चौथ्याची दुसरी कक्षा पी आहे. चौथ्याची दुसरी कक्षा पी आहे, पी मध्ये जात असेल. पण सर माझं एक म्हणणं आहे, काय? तिसऱ्याची दुसरी उपकक्षा भरली आहे, तिसरी भरलीच नाही, ती नाराज होऊन रुसून बसली असेल ना? बरोबर आहे का नाही? तिसऱ्याची तिसरी उपकक्षा कोण आहे? पहिली असते एस, दुसरी असते पी आणि तिसरी असते डी. 3d आणि 4s नंतर येतं 4p. मग आता इलेक्ट्रॉन सर 4p मध्ये जाईल की शिल्लक असलेल्या 3d मध्ये जाईल? बरोबर आहे का नाही? मग इथं आपलं भांडण कोणासाठी चालू झालं? इलेक्ट्रॉन 4p मध्ये जाणार की 3d मध्ये जाणार? 4p मध्ये जाणार की 3d मध्ये जाणार? मग आपण हे कसं काय ठरवणार बरं? पुन्हा मी n+l रूल वापरणार आणि दोघांमध्ये एनर्जी व्हॅल्यू ज्याची कमी असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाणार, ज्याची n+l व्हॅल्यू कमी असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाणार. कळतंय की नाही? मग आपण चेक करूया n+l व्हॅल्यू. हे पुसतो मी आता खाली. चला लक्ष द्या, बघा तिथं जागा नाहीये लिहायला, मी थोडस बाजूला लिहितो, तुम्ही सुटसुटीत लिहायचंय नंतर ते. बघा इथं लिहितो मी. n कोणाची? 4p ची n+l व्हॅल्यू. 4p इज इक्वल टू n+l. 4p मध्ये n ची व्हॅल्यू 4 ला 4, p ची व्हॅल्यू, p ची l व्हॅल्यू किती असते? p ची l व्हॅल्यू किती असते? 1 असते. देअरफॉर 4p ची n+l व्हॅल्यू 5. किती आहे? 5. कळतं की नाही? चला, दुसरं कोण घेतलं होतं कंपॅरिझन साठी? इथं लिहितो मी ते, इथं लिहितो. 3d ची n+l व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. किती आहे? 3 ला 3, n व्हॅल्यू 3 प्लस d ची l व्हॅल्यू किती आहे? किती आहे? 2 आहे. देअरफॉर 3d इज इक्वल टू किती आलं? 5 आलं. 3d ची n+l व्हॅल्यू 5 आली. सर पुन्हा कन्फ्युजन. आम्हाला तुम्ही मगाशी रूल सांगितलं होता, ज्याची एनर्जी व्हॅल्यू कमी असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाणार, ज्याची n+l व्हॅल्यू कमी असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाणार. सर इथं 4p आणि 3d दोघांचीही n+l व्हॅल्यू कशी आहे? सारखी आहे. आता इलेक्ट्रॉन कुठे जाईल? आता इलेक्ट्रॉन जाणार कुठे? पुन्हा नियम चेंज झाला. आता नियम पुन्हा लिहून घ्यायचा तुम्ही. काय सांगतो नियम? ज्याची n+l व्हॅल्यू सारखी असते पण कक्षेचा नंबर छोटा असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन अगोदर जातो. म्हणजे मेन शेलचा नंबर ज्याचा लहान त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाणार अगोदर. कधी? जर नियम लिहून घ्यायचा, जर n+l व्हॅल्यू सारखी असेल तर इलेक्ट्रॉन अगोदर ज्याचा शेल नंबर लहान आहे त्याच्यामध्ये जातो. कळतं की नाही? काय? ज्याचा शेल नंबर लहान. मग मला सांगा 4p आणि 3d मध्ये मेन शेलचा नंबर 4 जास्त आहे, मोठा आहे की 3 मोठा आहे? सर 4 मोठा आहे. मग लहान कोण आहे? 3. मग इलेक्ट्रॉन अगोदर जाणार कोणामध्ये? 3 मध्ये जाणार. कमॉन, कोणामध्ये जाणार? 3 मध्ये जाणार. म्हणून इथं 4s नंतर इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातो? 3d मध्ये जातो. 3d1. हे 2 नियम लक्षात ठेवायचे तुम्ही कायमस्वरूपी. हे 2 नियम तुम्ही 11वी, हे सगळ्यात महत्वाचं. हे कधी माहितीये का? 11वीला तुम्ही गेले तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला डिटेलमध्ये आहे. 10वीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा पद्धतीनं नाहीये. पण जर पिरियडिक टेबल अगदी सहज समजून घ्यायचं असेल आणि एक्सरसाइज मधले क्वेश्चन जर सहज सोडवायचे असतील तर या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिवाय पर्याय नाहीये आणि तुम्हाला हे कोणी शिकवणार नाही, गॅरंटी. लक्षात येतंय का? समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. हे झालं 3d1. आता मग नेक्स्ट सर टिटॅनियम, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2
3D डी ची कॅपॅसिटी किती असते 10 असते आणि मग जोपर्यंत 3D 10 होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन त्याच्यातच जात राहणार आणि त्याच्यानंतर 4s चे नंतर 4p मध्ये इलेक्ट्रॉन जायला चालू होणार. लक्षात येतंय का? म्हणजे आपण स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक जोपर्यंत लिहित नाही झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल इकडे 4s3d 10. लक्षात येतं का? अरे कळतंय की नाही? समजतं? लक्षात येतं? मित्रांनो, आता मी तुम्हाला नीट अगदी सहज समजून सांगेल की आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का शिकलो. तुम्ही प्रॅक्टिस करायची, कुठलाही एलिमेंट घ्यायचा आणि ही प्रॅक्टिस करायची. जे प्रॅक्टिस करतील, जे स्वतः मनाने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला चालू करतील, लिहितील, त्यांना हे येणार आहे. कळतंय का? सगळे एलिमेंट्स मांडून घ्यायचे हायड्रोजन टू झिंक आणि सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आणि मला ते पाठवायचं तुम्ही फोटोग्राफ्स काढून. लक्षात येते का? प्रत्येकानं पाठवायचं. मला विश्वास आहे तुम्ही सगळे पाठवाल मला. चला बघा, मी तुम्हाला आता सांगेल की आपण हे नक्की का शिकलोय. तुम्हाला आता मॉडर्न पिरियडिक टेबल दिसेल, नीट लक्ष द्या. बघा, या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जेव्हा मी तुम्हाला विचारेल की कार्बनची पोझिशन नेमकं पिरियडिक टेबल मध्ये कुठे आहे, हायड्रोजनची पोझिशन इथंच का आहे किंवा हेलियमची पोझिशन इथंच का आहे, अशा काही गोष्टी विचारेल तुम्हाला, क्लोरीनची पोझिशन इथंच का आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल कॉलम्स असतात, व्हर्टिकल कॉलम्स आहेत म्हणजे जे उभे कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात आणि जे आडवे रोज आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात. कमॉन, काय म्हणतात? पिरियड्स म्हणतात. मग रोज मध्ये आणि पिरियड्स मध्ये एक्झॅक्टली पोझिशन कुठे आहे हे आपण या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून सांगू शकतो. लक्षात येतंय का? अरे कळतंय का नाही? जर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर 1s1 असेल तर याचा अर्थ होतो 1 म्हणजे पहिल्या पिरियड मध्ये, त्याचे पहिल्याच पिरियड मध्ये आहे, तो पहिल्याच रो मध्ये आहे. पहिल्या पिरियड मध्ये एस चा अर्थ होतो तो पहिल्याच एस ब्लॉक मध्ये आहे आणि 1 चा अर्थ होतो तर त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आहे, बाहेरच्या शेल मध्ये आहे, बाहेरच्या कक्षेमध्ये आहे. लक्षात येतंय का? हे तुम्हाला एकदा जमलं की मॉडर्न पिरियडिक टेबल शिकणं फार सोपं होतं बाळांनो. याची भरपूर प्रॅक्टिस करा, याच्यावरून तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होणार आहेत. लक्षात येतंय का? आता बघा, जर एखाद्या एलिमेंटचं तुम्हाला सोडियम सांगेल मी, लक्ष द्या, समजा, किंवा कार्बन सांगेल, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 सॉरी 2p2. याचा अर्थ काय होतो माहितीये का? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कार्बनची जागा कुठे आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे व्हर्टिकल कॉलम्स असतात त्यांना म्हणायचं ग्रुप्स आणि जे हॉरिझॉन्टल रोज असतात त्यांना म्हणायचं पिरियड्स. असे ग्रुप्स आहेत 18 आणि असे पिरियड्स, आडवे पिरियड्स आहेत 7. तर मग कार्बनची जागा याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्हाला सांगता कशी काय येणार आहे बरं? तर हे कसं काय जमणार आहे? मग तुम्ही सांगणार 1s2 2s2 2p6 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. याचा अर्थ 2p2 म्हणजे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, बाहेरच्या कक्षेमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती, 2p2. याचा अर्थ 2, याचा अर्थ होतो तो 2 नंबरच्या पिरियड मध्ये आहे म्हणजे 2 नंबरच्या रो मध्ये आहे आणि p2 याचा अर्थ होतो की तो p ब्लॉक एलिमेंट आहे. सर हे काय तुम्ही सांगता? एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट किंवा डी ब्लॉक एलिमेंट किंवा एफ ब्लॉक एलिमेंट. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मूलद्रव्यांची विभागणी ही 4 ब्लॉक्स मध्ये केली आहे. कोणते 4 ब्लॉक्स? एस, पी, डी आणि एफ. हे कशावरून? जर त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस मध्ये असेल तर ते एस ब्लॉक एलिमेंट, जर त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन पी मध्ये असेल तर ते पी ब्लॉक एलिमेंट, जर त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी मध्ये असेल तर डी ब्लॉक एलिमेंट. आणि आणखीन हे आपण काही पाहिले नाही, ज्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एफ मध्ये असेल तर ते एफ ब्लॉक एलिमेंट, जे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सेरीजच्या स्वरूपात सगळ्यात खाली ठेवलेले आहे. लक्षात येतंय का? अरे कळतंय की नाही? समजतं? जर असे काही एलिमेंट्स असतील, आता फार सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे हे, मी तुम्हाला नंतरही एक्सप्लेन करणार एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, पण आता शिकवलंय तर आता एकदा सांगतोय मी. काय? जर तुमचा इलेक्ट्रॉन, स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, लक्ष द्या, स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1. बरोबर आहे. जर स्कॅन्डियम मध्ये असणारा इलेक्ट्रॉन 4s म्हणजे 4थ्या कक्षेतून इलेक्ट्रॉन वापस आला
3 मध्ये, बरोबर आहे. चौथ्यात गेला, चौथ्यातून वापस आला, म्हणजे त्याचं काय झालं, ट्रान्झिशन झालं. कमॉन, काय झालं, ट्रान्झिशन म्हणजे स्थलांतर झालं. कुठून, 4S मधून 3D मध्ये वापस, 4S मधून 3D मध्ये वापस. आणि म्हणून यांना म्हणायचं ट्रान्झिशन मेटल्स. कमॉन, काय म्हणायचं, ट्रान्झिशन मेटल्स. लक्षात येतंय का? अरे कळतं, समजतं. मी तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबल आणखीन खूप चांगल्या पद्धतीने एका वेगळ्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एक्सप्लेन करेल. त्यापूर्वी तुम्ही याचा भरपूर सराव करा. तुम्ही ते लिहिलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला पाठवा. तुम्हाला त्याचा चांगला सराव झाला की बाकीच्या सगळ्या गोष्टी सहज समजणार आहेत. घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. बाय बाय.